कुठेतरी हा विरोधाभास वाटतो का की लहानपणी इतका संघर्ष केला आणि भूमिका सगळ्या ग्लॅमरस आपल्या वाट्याला आल्या आणि जेव्हा त्या भूमिकेत सजून धजून जेव्हा आपण आरशापुढे बघतो तेव्हा मुग्धाशाला काय वाटायचं? एक छोटंसं सांगते त्याच्यातलं एक एक्झाम्पल देते. माझी सावत्राई मला नेहमी म्हणायची आणि मी खूप बारीक होते, खूप बारीक होते, कारण खाणं पिणं अन्न कुपोषित असं काहीतरी मराठी शब्द आहे. आय वॉज इन दॅट कॅटेगरी. तर आणि पण माझे डोळे असे मोठे मोठे असायचे. त्यामुळे बटाट्यासारखे डोळे घेऊन जन्माला आले, फोडून टाकणार आहे मी तुझे डोळे एक दिवस, आमच्या मातोश्री सावत्र मातोश्री म्हणायच्या. आता जेव्हा शिल्पा करत होती मी, आमचे डायरेक्टर म्हणाले डोळे मोठे करून तुम्हाला फक्त बघायचं आहे. म्हटलं सर इधर आइए, किस्सा सुनाती हूँ. बचपन में सुना था ये आंखें फोड़ देनी चाहिए करके, पता नहीं था ये मेरी रोजी रोटी बनेगी. सो प्रत्येक वेळी मला म्हणजे पातळ, अंगात हाड नाही, हाड आहेत नुसती, मांस नाही, थोबाड काय उंच नुसती ताडासारखी वाढली आहे. हेच ऐकले मी लहानपणापासून. डोळे मोठे मोठे डोळे, बटाट्यासारखे डोळे घेऊन फिरते, हेच ऐकले मी लहानपणापासून. कधीही मी ऐकलेलं नाही की मी छान दिसते किंवा हे दिसते ते दिसते. त्याच्यामुळे माझंही मला कधी कौतुक करायला नाही. जेव्हा मला मानसिंग पवारनी सांगते की मी जेव्हा मॉनिटर बघायला सांगितलं मी बघितलं आणि परत येऊन बसले. खोटं वाटेल कोणाला हे ऐकताना की कसं, पण मी नाही, कारण का माझ्या मेंदूमध्ये ते नाहीच आहे की आपण कधीतरी छान दिसू शकतो. म्हणजे लग्नात सुद्धा मी जेव्हा साडी नेसली होती ना, खूप जवळच्या एका व्यक्तीने लाकडाला गोड कपडा फिरवल्यासारखी दिसते. या आय वॉज दॅट, मी तशीच होती. सो दॅट तो माझा दोष नाही आहे. पण नंतर जसं 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 मुग्धा शाह म्हणून जरा एक रोल मिळायला लागले, म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट सोडून मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करते. मी कधी आरसा बघत नव्हती. मी माझ्या आयुष्यात कधी लहानपणापासून मला घरात पावडर लावणी अलाउड नव्हतं. सिंड्रेलाची स्टोरी माहिती आहे, समथिंग वॉज दॅट. तिने पावडर लावली, ती छान दिसते, पुसायला सांग तिला, हे व्हायचं आमच्या घरात. टिकली लावणं अलाउड नव्हतं, का तर मी छान दिसते. खूप म्हणजे हे सगळं जे आहे ना, असं इतकं भडीमार आहे ना या गोष्टीचा, तो असा सहजासहजी नाही जाणार ना. त्यामुळे मी स्वतःकडे नेहमीच दुर्लक्ष केलेलं. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की आता म्हणजे मी लोकांना फेशियल करायची, म्हणजे त्यावेळेपासून पार्लर हे एक अस्तित्वात आलं होतं. मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत हार्डली ॲट द एज ऑफ 63 पण मी म्हणेन की हार्डली 5 ते 7 वेळा फेशियल केलं असेल. मुलीच्या लग्नात, मुलाच्या लग्नात, घरात काही प्रोग्राम असेल तर असं. मी माझ्या स्वतःसाठी कधीही दमडी खर्च केलेली नाही आहे. पार्लरमध्ये मी जात नाही. ते आजकाल तर खूप होतं, पॉलिश करा, हे करा, ते करा, ते करा. मी काहीही प्रकार करत नाही. आता मला मुलगी आत्ता गेल्या महिन्यात येऊन गेली, ती जबरदस्ती मला एका सलोनची मेंबरशिप घेऊन दिलेली आहे. यू विल गो एव्हरी मंथ. आय सेड ओके. कधीच नाही, मला आठवत नाही कधी मॅनिक्युअर पेडिक्युअर हे ते हा प्रकार मी लोकांचं करायची, मी नाही. कारण स्वतःवर खर्च करायचा कधी मी विचारच केलेला नाही, कधीच नाही.